नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक माणूस ढाराढूर झोपलाय. जमिनीवरती लोटांगण घालून ढाराढूर झोपलेला आहे. गळ्यामध्ये असलेल्या तिरंग्यांनीच स्वतःच्या थोबाडावरचा घाम पुसून घेतोय आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लागलेली आहे. या विपरीत परिस्थितीमध्ये बाहेर कसं निघायचं हे कळण्या इतकी पण त्याला अक्कल नाही आहे. आणि मुळामध्ये एक गोष्ट जी अत्यंत घातक आहे की अत्यंत निर्बुद्ध आणि मूर्ख माणूस जर का स्वतःला बुद्धिमान समजत असेल तर त्यापेक्षा डेंजरस, त्यापेक्षा खतरनाक जगामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट असू शकत नाही. पण दुर्दैवाने आपल्या देशाचं नेतृत्व अशा पद्धतीचा एक निर्बुद्ध आणि मूर्ख माणूस करतोय आणि तरीही तो स्वतःला मात्र जगामधला एकमेव बुद्धिमान आहे अशा भ्रमामध्ये वावरतोय. आणि म्हणून आज ही देशाच्या अर्थव्यवस्थेची जी वाट लागलेली आहे ती त्यामुळे लागते. आज मुद्दाम पुन्हा काही गोष्टी सांगायच्या. कालही आपण या गोष्टींबद्दल बोललो आणि कसं आर्थिक दिवाळं काढलं जात आहे हेही सांगण्याचा प्रयत्न केला. ही एक बातमी आहे, मला इतका धक्का बसला ही बातमी वाचल्यानंतर. द हिंदू या भारतातल्या एका अत्यंत नामांकित वर्तमानपत्रांनी ही बातमी केलेली आहे आणि सरकारी अहवालाच्या आधारावरच केलेली आहे की प्राथमिक शाळांमधली विद्यार्थ्यांची संख्या, नवीन ऍडमिशन्स होणाऱ्यांची संख्या, याच्यामध्ये 1 कोटीपेक्षा कमी विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झाले. 1 कोटीपेक्षा कमी प्राथमिक शाळेत. म्हणजे प्राथमिक शाळेमधून माध्यमिक शाळेत जाताना, 4थी नंतर 5वीत जात असताना पुन्हा संख्या कमी होते. 5वी नंतर 8वी नंतर 10वी मध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी होते. 10वी नंतर 11वी 12वी मध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी होते. इथं प्राथमिक इयत्ता पहिली मध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 1 कोटीनी कमी झालेली आहे. आणि याचं काहीही गांभीर्य सरकारला नाही आहे. मी आता मला सांगा की प्राथमिक शाळांमध्ये जे विद्यार्थी जातात आहेत याचा, आणि 1 कोटीपेक्षा कमी विद्यार्थी शाळेमध्ये दाखल होत नाहीत, याचा अर्थ काय आहे की त्या प्राथमिक शिक्षणाचा खर्च सुद्धा, त्यासाठी येणारा खर्च सुद्धा आत्ताच्या गरीब, निम्न मध्यमवर्गीय आणि काही प्रमाणात मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडेन असा झालेला आहे. परवडू शकत नाहीये प्राथमिक शिक्षण मुलांचं. आणि त्याचा परिणाम म्हणून हा आहे. बरं, हे मी नाही म्हणत आहे, हा सरकारचा रिपोर्ट आहे. हे सरकार सांगतंय की 18-19ला शाळांमध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती 26 कोटी. त्यानंतर 19-20ला ती थोडीशी वाढली, 26.2 वरून 26.4 झाली. म्हणजे 41 लाख विद्यार्थी त्यात वाढले. आणि आता या विद्यार्थ्यांची संख्या ही 25 कोटीपेक्षा कमी झालेली आहे. 25 कोटीपेक्षा 26.4 म्हणजे 1.5 कोटीपेक्षा कमी विद्यार्थी आता ऍक्च्युअल शाळांमध्ये आहेत. या निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांची कंबर कोणी मोडले, याच्या व्यतिरिक्त बरेच आकडेवारी आहे आणि सरकारी रिपोर्ट्स प्रमाणे असलेली आकडेवारी आहे. याचा कधीतरी गांभीर्याने विचार सरकार करतच नाहीये. नरेंद्र मोदी करणारच नाही, कारण त्यांना ती अक्कल पण नाहीये या गोष्टींचा विचार गांभीर्याने करण्याची. हे नरेंद्र मोदी या 2024च्या लोकसभा निवडणुकीला हा नॉन बायोलॉजिकल माणूस काय प्रचार करत होता? या देशाच्या विकासासाठी काही बोलत होता? या देशातल्या गरिबांचा स्तर कसा वाढवला जाईल, आर्थिक स्तर, याच्यासाठी काही बोलत होता? हा त्या सर्व लोकांना, देशभरातल्या मध्यम वर्गाला, निम्न मध्यम वर्गाला आणि गरिबांना घाबरवण्याचं काम करत होता की कांग्रेस आएगी तो तुम्हारा मंगलसूत्र छीन लेगी, कांग्रेस आएगी तो तुम्हारी भैंस लेके जाएगी. ही एक आकडेवारी आहे. देशामध्ये जे सोनं गहाण ठेवून कर्ज घेतलं जातं, हे सोनं गहाण ठेवून घेतलेलं कर्ज होतं 25,000 कोटी 2019 साली. 25,000 कोटी. देशभरातल्या नागरिकांनी त्यांचं सोनं गहाण ठेवून घेतलेल्या कर्जाची रक्कम इतकी होती. 2024 साली सोनं गहाण ठेवून घेतलेल्या कर्जाची रक्कम आहे 1.25 लाख कोटी. ही मॅजिक नाहीये, ही सरकारचीच आकडेवारी. 1.25 लाख कोटी 4 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये आपण म्हणू, 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये
1,00,000 कोटींनी या सुवर्ण कर्जामध्ये वाढ झाली. सोनं गहाण ठेवून घेतलेल्या कर्जामध्ये वाढ झाली 1,00,000 कोटींनी. कोणी कोणाचं मंगळसूत्र काढून घेतलं? काँग्रेस तर सत्तेत नव्हतीच ना तेव्हा. आणि हे 19ला 25,000 कोटी होते, हे 2014ला तर 7-8 कोटीच होते. या नरेंद्र मोदीच्या नॉन बायोलॉजिकल माणसाच्या 10 वर्षाच्या काळामध्ये ते 8-10 कोटी रुपये असलेलं सुवर्ण कर्ज आता 1,25,00,000 कोटीवर गेलेलं आहे. कोण ठेवतं सोनं गहाण? अदानी ठेवतो, अंबानी ठेवतो, विजय मल्ल्याने ठेवलं, ललित मोदीने ठेवलं, नीरव मोदीने ठेवलं, मेहुल चोक्सीने ठेवलं. कोण ठेवतं? सोनं गहाण ठेवून कर्ज काढायची वेळ कोणावर येते? मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब. आणि गरीबाच्या घरामध्ये त्या बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं. त्या व्यतिरिक्त त्या घरामध्ये सोन्याचा एकही दागिना नसतो. 2 मणी असतील, 3 मणी असतील, 2 वाट्या असतील, तेही गहाण ठेवायला लागतंय. कोण मंगळसूत्र काढून घेत आहे? आणि त्याच्या पलीकडची आणखीन एक ही बातमी, आता 2024 पर्यंत 5 वर्षामध्ये मोदींनी या देशातल्या लोकांना त्यांचं सोनं गहाण ठेवून 1,00,000 कोटी रुपये घ्यायला लावले. ही त्यांच्यावरती परिस्थिती ओढवली. आता हे ठेवलेल्या कर्जामधले 30% कर्ज हे नॉन परफॉर्मिंग ऍसेट झाले. त्या कर्जाचे हप्ते भरले जाऊ शकत नाहीयेत. आणि याच्या व्यतिरिक्त असलेलं जे कर्ज आहे त्या कर्ज 60-62 हजार कोटी रुपयाचं कर्ज हे लोक म्हणजे 60% आपण म्हणू, 60% कर्ज म्हणजे दर महिन्याचा हप्ता भरला जात नाही. 2 महिन्यांनी एखादा भरला जातो, 3 महिन्यांनी एखादा भरला जातो असं, पण भरलाच जात नाही असे 30% लोक आहेत. म्हणजे जवळजवळ 40,000 कोटी रुपयाचं कर्ज हे आता रिपेमेंट होऊ शकणार नाहीये. ते सोनं गेलं. 40,000 कोटी रुपयाचं सोनं नरेंद्र मोदी आणि त्याच्या अत्यंत इनकॉम्पिटंट, अकार्यक्षम, संवेदनशून्य सरकारने 40,000 कोटी रुपयाचं लोकांचं सोनं काढून घेतलं. आणि हे 50-60 हजार कोटी रुपयाचं कर्ज हे रडत खडत चालू आहे. 25,000 कोटी रुपयाच्या सोन्याच्या कर्जावरती फक्त नियमित हप्ते भरणं चाललंय. आणि हा काय म्हणत होता? $5 ट्रिलियन इकॉनॉमी करणार 2025 पर्यंत. आलो ना 2025 मध्ये आपण. अजून ते रडत खडत 3 ट्रिलियन पर्यंतच आहे ना देशाची इकॉनॉमी. वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं भारताला 20 वर्ष लागतील. ज्या पद्धतीने आता काम चाललेलं आहे, धिंडवडेच काढले त्यांनी. या नॉन बायोलॉजिकल नरेंद्र मोदी आणि ती निर्मला टॅक्स रामन यांच्या आर्थिक धोरणाचे धिंडवडे काढलेत वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी. हा नरेंद्र मोदी जाहीर भाषणांमधून काय टीका करायचा की सरकार की नियत गिर रही है या रुपये की कीमत गिर रही है, इसमें कॉम्पिटिशन लगी है. सरकार नीचपणा करणार का डॉलर आणखीन खाली जाणार, याच्यामध्ये आता कॉम्पिटिशन लागलेली आहे. $85 किंमत 85 क्रॉस झालेली आहे. आणि ती एखाद्या महिन्यात, 1.5 महिन्यामध्ये 90 रुपयाच्या खाली जाईल अशी अपेक्षा आहे. बिलियन्स ऑफ डॉलर सरकारने खर्च करून रिझर्व्ह मधले डॉलर विकत घेऊन डॉलर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. होऊ शकत नाहीये. बिलियन्स ऑफ डॉलर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये घट झालेली आहे. ते रिझर्व्ह ठेवलेले फॉरेन एक्सचेंज वापरतायत रुपया जास्त पडू नये यासाठी. आणि ही बाई काय बोलत होती? रुपया गिर नहीं रहा है, डॉलर स्ट्रॉंग हो रहा है. ही हिची अक्कल. आणि ही देशाची अर्थमंत्री, अनर्थमंत्री आहे. ही $85. आता म्हणजे सरकारची नियत घसरते ना नीचपणामध्ये. सरकार जास्त नीच वागतंय आणि डॉलरची स्पर्धा लागलेली आहे. हे नरेंद्र मोदींचे शब्द नरेंद्र मोदीच खरे करून दाखवतायत. ही गोष्ट खरी आहे ना. या प्रत्येक बाबीमध्ये म्हणजे यातली कुठलीही गोष्ट तुम्ही करायला घ्या, या सगळ्या फेल्युअरच्या अगेन्स्ट, परफॉर्मन्सच्या अगेन्स्ट
देशाला काय दिलं जात आहे? प्रॉपगंडा. हिंदुत्वाचा प्रॉपगंडा, गोरक्षेचा प्रॉपगंडा, हिंदू मुसलमान द्वेष पसरवणं, मागासवर्गीय आणि इतर समाजांमध्ये द्वेष पसरवणं, मराठा विरुद्ध ओबीसी करणं, धनगर विरुद्ध आदिवासी करणं, याच्यामध्ये सगळ्यांना रमवून ठेवलंय. आणि या मशिदीखाली मंदिर आहे, त्या दर्ग्याखाली मंदिर आहे, अमुक ठिकाणी मंदिर आहे. अरे जो भारत मनमोहन सिंगांच्या काळात चंद्रावर पाणी शोधत होता, त्या भारताला आता हा जमिनी खणाला लावून याच्या खाली काय आहे हे बघायला लावतोय. प्रत्येक सेक्टर, कल्चर टू ऍग्रिकल्चर, प्रत्येक सेक्टरमध्ये घसरण होते आहे. या अनर्थमंत्री निर्मला टॅक्सरामांनी काय सांगितलं होतं की 3 लाख कोटी इतका जीएसटी चं कलेक्शन होईल. ही या वर्षाच्या, या आर्थिक वर्षामधली एप्रिल ते डिसेंबर पर्यंतची ही आकडेवारी आहे. ही आकडेवारी काय सांगते? एप्रिल महिन्यात, मे महिन्यात हे सगळं मिळून म्हणजे यांना गोळा करायचे होते काय 3 लाख कोटी रुपये. आणि जीएसटीचं कनेक्शन किती झालंय? 1,75,000 कोटी. आणि या सगळ्या गोष्टींवर जीएसटी लावून, दह्यावर जीएसटी, लोण्यावर जीएसटी, ब्रेडवर जीएसटी, बनपाववर जीएसटी, इथपासून ते पॉपकॉर्नवर जीएसटी, साध्या डोस्यावर जीएसटी, मसाला डोस्यावर जीएसटी, आणखीन कशावर जीएसटी, रक्तदान हॉस्पिटलमधून ब्लड विकत घ्यायचं असेल ब्लड बँकेमधून तर त्याच्यावर 12% जीएसटी, तुमची जुनी गाडी तुम्ही विकणार असाल तर त्याच्यावर जीएसटी. हे सगळं जीएसटीचा अतिरेक करून सुद्धा जीएसटीचं कलेक्शन हे 3 लाख कोटी यांना करायचं होतं, 1,75,000 कोटी इतकं झालेलं आहे. आणि ही सरकारची आकडेवारी आहे, हे जीएसटी काउन्सिलने दिलेली आकडेवारी. या व्यतिरिक्त म्हणजे वाहनांच्या विक्रीमध्ये 19% घट झाली, त्यामुळे स्वाभाविक त्याच्यावर तर जीएसटी आलाच नाही कारण वाहनं विकलीच नाही गेली. स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये 4% घट झाली. 140 कोटीचा देश आहे. टीव्हीच्या विक्रीमध्ये 14% कमी झाली, घट झाली. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी हे जे 2 एफएमसीजी मधल्या खूप मोठ्या कंपन्या आहेत, या कंपन्यांच्या प्रॉफिटमध्ये 6 आणि 4% घट झाली. हे त्यांनी जाहीर केलेली आकडेवारी आहे. अन्नधान्यावरची म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो खाद्यावरची इन्फ्लेशन हे 7.5% वाढलं, ते महाग झालं. या देशात सगळ्यात मोठी गोष्ट मनमोहन सिंगांच्या 2004 ते 2024 या वर्षांमध्ये भारतामधल्या दारिद्र्य रेषेखालच्या 26 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वरती आणलं होतं. आणि आत्ता मध्यम वर्गाच्या संख्यामध्ये 25 कोटींनी घट झालेली आहे. म्हणजे जे दारिद्र्य रेषेच्या वर आले होते ते पुन्हा ढकलून दिले या नरेंद्र मोदींनी, दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलून दिले. आणि इतके खाली ढकलून दिले की त्यांची मुलं आता शाळेत जात नाही, त्यांचं सोनं सुद्धा काढून घेतलं. 40,000 कोटी रुपयाचं सोनं, त्यांच्या मुलांना शाळेत जाता येत नाहीये, ते त्यांना आवश्यक लागणारी एकही वस्तू ते विकत घेऊ शकत नाहीये, इतक्या त्याच्यावरती टॅक्सेशन करून टाकले. कर्ज किती वाढलं देशावरचं हे सकाळच्याच एका भागामध्ये सांगितलंय. $711 बिलियन ह्या देशावरचं कर्ज झालेलं आहे. म्हणजे सुवर्ण कर्जामध्ये 50% वाढ आणि थकलेली कर्जांमध्ये 30% वाढ. आणि तरी हा माणूस अजून भानावर येत नाही. ते लोळणं चालूच आहे. जगभर याला फिरायचंच आहे. त्या ट्रम्पच्या पाया पडतोच आहे की मला बोलवा, मला बोलवा, मला बोलवा. आणि ते ढुंकूनही बघायला तयार नाहीये कारण ती याची प्रोमॅक्स व्हर्जन आहे. गेल्या 8 क्वार्टर्समध्ये म्हणजे 24 महिन्यांमध्ये, 24 नाही 32 महिन्यांमध्ये
व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस बाय हाऊसहोल्ड्स, घरगुती कुटुंबांनी विकत घेतलेल्या वस्तूंची किमती म्हणजे त्या एकूण रकमेमध्ये आणि सर्व्हिसेसच्या रकमेमध्ये गेल्या 32 महिन्यांपासून घट होते. आहे सरकारची आकडेवारी. या सगळ्यात वेजेस किंवा ज्याला आपण पगार म्हणू, सॅलरीज म्हणू, या सॅलरीजमध्ये इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर, EMP म्हणतात, EMPI, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर, या क्षेत्रामध्ये गेल्या 5 वर्षात लोकांचे पगार 0.8% वाढलेत आणि फूड इन्फ्लेशन वाढलंय 7.5%, आणि 0.8% पगार वाढलेत. ही अवस्था आलेली आहे. घरगुती बचतीच्या रकमेमध्ये 50 वर्षात नव्हती इतकी घट झालेली आहे या नादान सरकारच्या काळामध्ये. आणि घरगुती फायनान्शियल लायबिलिटीज म्हणजे घरगुती देणी कुटुंबांची, याचं प्रमाण देशाच्या एकूण जीडीपीच्या 6.5% गेलेलं आहे. हे गांभीर्य कसं लक्षात घ्या की देशाच्या एकूण जीडीपीच्या 1.8% खर्च हा देशभरातल्या शिक्षणावर सरकार करतं आणि कुटुंबांचं देणं वाढलेलं आहे देशाच्या एकूण खर्चाच्या 6.5%. कारण सरकारच्या प्रत्येक नालायकीवरतीचा दंड आणि भुर्दंड हा या देशातल्या नागरिकांना भोगावा लागतोय. हा आणखीन ही एक बातमी थोडीशी नीट सांगतो. म्हणजे जेवढी प्रोजेक्ट्स लॉन्च होतात, ती सरकारी असतात, प्रायव्हेट असतात, म्हणजे प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टर दोन्ही मधली, त्या नवीन प्रोजेक्ट्सच्या संख्येमध्ये 22% घट झाली आहे. 22. त्याच्यानंतर पूर्ण होणाऱ्या प्रोजेक्ट्सच्या संख्येमध्ये 52% घट झालेली आहे. प्रोजेक्ट्स मधून रोजगार निर्माण होणार. 52% प्रोजेक्ट्स पूर्ण होण्यामध्ये घट झालेली आहे. आणि सोडून दिले प्रोजेक्ट्स, ड्रॉप केले की आता हे करायचेच नाहीत, अशांची संख्या आहे 45%. सुरू केलेले 45% प्रॉडक्ट सोडून दिले, आता नाहीच करायचे म्हणून. आपण फक्त जुमले ऐकले. आणि याच्यापेक्षा वाईट तर प्रायव्हेट सेक्टरचं होत आहे. हे पब्लिक सेक्टरचे सांगितले. यापेक्षा वाईट प्रायव्हेट सेक्टरचं होत आहे. कुठेच हलत नाहीये, कुठेही हलत नाहीये. हे मुद्दाम ही सांगण्याची वेळ आली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीला काय जबाबदार राहतं, म्हणजे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की सरकारचं धोरण, सरकारने बनवलेला कायदा आणि सरकारच्या योजना यात फरक आहे. पहिल्यांदा सरकार जे धोरण ठरवते त्या धोरणातून एक आर्थिक दिशा ठरलेली असते की कुठल्या दिशेने हे धोरण न्यायचं आहे. तुम्ही एका बाजूला विचार करा गेल्या 10 वर्षातल्या वेगवेगळ्या धोरणात्मक निर्णयांचा. ते धोरण एक आर्थिक दिशा ठरवते. त्यानंतर त्या दिशेच्या अनुसरून कायदा तयार होतो किंवा योजना तयार होतात. आता हे कायदे बनवत असताना किंवा त्या योजना बनवत असताना त्यामागे या देशातल्या समाजाचं हित आहे का, या देशातल्या नागरिकाचं, या देशातल्या गरिबाचं हित आहे का, हा विचार असणं अत्यंत महत्वाचं असतं. मनमोहन सिंगांच्या श्रद्धांजलीच्या याच्यामध्ये पण मी हे म्हटलं होतं की मनमोहन सिंगांच्या प्रत्येक आर्थिक धोरणामध्ये हा विचार होता की या देशातल्या गरिबाला मी घेत असलेल्या निर्णयाचा काय फायदा होईल. मग ते मनरेगा असो, ते राईट टू एज्युकेशन असो, ते राईट टू एम्प्लॉयमेंट असो, ते राईट टू इन्फॉर्मेशन असो, सामान्य नागरिकाला जाहीर करत असलेल्या धोरणाचा फायदा आहे का आणि कायद्याचा फायदा आहे का. आता हा सामाजिक दृष्टिकोन कुठल्या सरकारच्या कायद्यामध्ये किंवा धोरणात तुम्हाला दिसला की समाजाचं हित डिमॉनिटायझेशन मध्ये दिसलं का, या जीएसटीच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये दिसलं का,
या देशाच्या परराष्ट्र धोरणात दिसलं का? शेजारी देश सगळे आपले आता शत्रू झालेत. नेपाळ भारताच्या विरोधात, बांगलादेश भारताच्या विरोधात, पाकिस्तान तर होताच भारताच्या विरोधात. चीनचा विरोध वाढला, इतका वाढला की भारतात घुसले ते. म्हणजे नवीन मित्र एकही नाही कमावला, जुने होते ते सगळे मित्र गमावले. या स्थितीला आपण येऊन थांबलेलो आहे. आणि मोदी काय करतो? फक्त मोदी अमुक देशात जाऊन पुरस्कार घ्या, तमुक देशात जाऊन पुरस्कार घ्या, याला मिठ्या मार, त्याला मिठ्या मार, त्याला मिठ्या मार. या देशाचा स्वाभिमान ज्या गोष्टींमध्ये आहे त्या सगळ्या नष्ट करायच्या. आर्मीच्या हेडक्वार्टर्समध्ये 71च्या युद्धानंतर पाकिस्तानचा जनरल नियाझी हा त्या शरणागतीच्या ठरावावर याच्यावर सह्या करतोय, शरणागतीवरती. 93,000 सैनिकांसह तो शरण आला भारताला. हा जगाच्या लष्करी इतिहासामध्ये अत्यंत मोठा असलेला तो क्षण. जगाच्या इतिहासामध्ये शरण आलेला देश फक्त पाकिस्तान आहे. आणि जिंकलेला देश, शरणागती मिळवलेला देश फक्त भारत आहे. महायुद्ध झाली, हिटलर जिवंतच नाही राहिला शरणागती लिहून द्यायला. मुसोलिनी जिवंतच नाही राहिला शरणागती जिवंत लिहून द्यायला. होचिमिननी तर अमेरिकेला हरवलं, त्यांनी काही करार नाही केला शरणागतीचा. व्हिएटनाममध्ये, हे अनेक ठिकाणी जगात झालं. शरणागतीचा करार भारत पाकिस्तानमध्ये झाला आणि भारताने तो लिहून घेतला पाकिस्तानकडून. हा इतका मोठा ऐतिहासिक क्षण, हा आर्मी हेडक्वार्टर्समध्ये लावलेला तो फोटो या नरेंद्र मोदींनी काढून घेतला, काढून टाकला, आत्ता काढून टाकला. म्हणजे 16 डिसेंबरला ज्या दिवशी ती शरणागती झाली होती त्या दिवशी तो काढून घेतला आर्मी हेडक्वार्टर्समधून. आणि तिथं काय लावलंय? कोणतरी एक शेंडीवाला आदेश देतोय आणि त्याच्याप्रमाणे आता सगळ्या लष्कराच्या विमानं काय उडतायत, बोटी काय चालतायत, रणगाडे काय चालू आहेत. धर्मरक्षणासाठी लष्कर असं चित्र दाखवलंय त्याच्यात, देशरक्षणासाठी नाही. आणि तो अत्यंत अभिमानाचा क्षण या माणसाने नष्ट केला त्या देशाच्या इतिहासातून. आता या व्यतिरिक्त मग ज्या काही योजना येतात त्यात काय आपण पाहतो? हे जे काही मोफत धान्य विन्य आहे, हा कायदा युपीए सरकारने केला, फूड सिक्युरिटी ऍक्टचा. त्यालाही विरोध केला होता यांनी लोकसभेमध्ये, पण तो त्यांनी आणला, त्यामुळे ते आता दिलं जातंय. हे त्यात काय करतायत? स्वतःचा फोटो त्या मोफत धान्याच्या बॅगवरती. एक लक्षात घ्यायला पाहिजे की नागरिकांना हक्क देणारा कुठला कायदा केला? हक्क काढून घेणारे कायदे केले. ती संहिता, न्याय संहिता बदलून टाकली. आधीची प्रोसिजर कोड्स ज्या होत्या, क्रिमिनल प्रोसिजर असतील, सिव्हिल प्रोसिजर असतील, ते काढून टाकले. हक्क काढून घेतले. नागरिकांना, कायदे हे नागरिकांना हक्क देणारे असतात आणि योजना या नागरिकांना लाभार्थी बनवणाऱ्या असतात. कायद्यांच्या खालती पोस्टर्स नाही बनू शकत, योजनांची पोस्टर्स बनतात. त्यामुळे नरेंद्र मोदी असेल, अमित शहा असेल, तर जे.पी. नड्डा असेल, योगी आदित्यनाथ असेल, देवेंद्र फडणवीस असेल, हे पहिले पोस्टरचा विचार करतात आणि मग त्या पोस्टरसाठी म्हणून योजना. त्यात नागरिकांना हक्क देणारं काहीच नसतं. हा याच्यातला सर्वात मोठा भाग आहे आणि हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. पॉलिसीच्या अगेन्स्ट प्रॉपगंडा चाललेला आहे, फेल्युअरच्या अगेन्स्ट, किंवा हे सगळं इकॉनॉमिक फेल्युअर जे आहे, जे आर्थिक अपयश येत आहे, याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी म्हणून द्वेष, मुसलमानांचा द्वेष, आदिवासींचा द्वेष, दलितांचा द्वेष, या द्वेषाने पोट भरणार नाहीयेत. अमित शहाचा मुलगा दिसतो का जय शहा बजरंग दलमध्ये काही करताना? निर्मला सीतारामनचं कार्ट दिसतं का? या ड्युट्याला तर नाहीच आहे काही अधिकृतरित्या, जे मला माहिती आहे ते. नॉन बायोलॉजिकलला तर काहीच नाहीये. राजनाथ सिंगांचा मुलगा दिसतो का? हातात दगड घेतलेला, काठी घेतलेला, मशाल घेतलेला, त्रिशूल घेतलेला, कोणाला तरी मारायला चाललाय. कुठल्या मंत्र्याचं कार्ट हे दिसतं हे सगळं करताना? तुमच्या माझ्यासारखे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांमधली, गरीब कुटुंबांमधली, बहुजन समाजाची मुलं
ही हातामध्ये दगड देऊन, हातामध्ये पेट्टे बोळे देऊन, काड्या देऊन, रॉकेल देऊन आगी लावायला फिरवतात. आणि या एकीकडे हा संपूर्ण देश रसातळाला चाललेला आहे. शिक्षणात यांना मनुस्मृती आणायची आहे. आणि हे सगळं आपण बाजूला ठेवणार. आता हे जे काही बोललो या सगळ्या गोष्टींचे पुरावे दाखवले ना. कधी शहाणे होणार, कधी भानावर होणार, तो तर झोपलाय निगरगट्ट. तो नाही उठणार, पण तुम्ही उठणार की नाही. आणि ते उठणं भाग आहे. ते मागेही मी जे सांगितलं होतं, आयुष्यभर प्रेरणा देईल असं तो चित्र आहे. ते तियानमेन स्क्वेअरमध्ये विद्यार्थी लोकशाहीसाठी आंदोलन करत असताना रणगाडे त्यांच्या अंगावर घातले, तेव्हा एक मुलगा ठामपणाने त्या रणगाड्यासमोर उभा राहिला आणि तो रणगाडा बंद करावा लागला. हा निर्धार या सगळ्या द्वेषाच्या, प्रॉपगंडाच्या, खोटारडेपणाच्या आणि या देशातलं शिक्षण, या देशातला उद्योग, या देशातली शेती, या देशातलं सामाजिक सौहार्दता हे सगळं संपवणाऱ्या या नॉन बायोलॉजिकल, अत्यंत उर्मट आणि निर्बुद्ध असलेला माणूस जो स्वतःला विश्वगुरू समजतोय, याच्या मागं आणखीन किती फसत राहायचं, ह्या आपण खरोखर गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे. कृपा करा आणि विचार करा. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ज्यांना शेअर कराल त्या सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यातून आम्हाला खूप मदत होईल हे सगळं काम करत असण्यासाठी. या वर्षभरामध्ये 1.5 लाखाचा टप्पा क्रॉस केलेला आहे. या वर्ष अखेरपर्यंत 10-15 लाखापर्यंत हे न्यायचं आहे. आपल्याला ही झोपेची सोंग आणि सुन्न झालेली लोक गदागदा हलवून जागी करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्हाला मदत करा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.